नमस्कार. स्पर्धा विषयामध्ये आपलं स्वागत आहे. बघा, आज आपण या व्हिडिओमध्ये समाज कल्याण भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा. जून 1984 मध्ये कोणत्या मोहिमेअंतर्गत भारतीय लष्कराने पंजाबमधील अमृतसर येथील सुवर्ण मंदिरातील अतिरेक्यांचा बीमोड केला? तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? ऑपरेशन ब्लू स्टार. ऑपरेशन ब्लू स्टार. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा. नीती आयोगाचे विस्तारित रूप सांगा. तर बघा, नीती आयोगाचे विस्तारित रूप आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग. खूप IMP प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याच वेळा हा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे बघूया. खालीलपैकी कोणते प्रतिस्थापन पातळी जनन क्षमता म्हणून गणले जाते? तर बघा, प्रति स्त्री 2.1. प्रति स्त्री 2.1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 4 बघा. नाणेघाटास डॅश या राजवंशाच्या काळात नाना घाट असे म्हटले जाते? तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल? सातवाहन. सातवाहन. नाणेघाटास सातवाहन या राजवंशाच्या काळात नाना घाट असे म्हटले जात असे. पुढे बघा. प्रश्न क्रमांक 5 आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर बघा, एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल याची स्थापना 1784 मध्ये झाली. 1784 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे बघूया. पुढील प्रश्न बघण्या अगोदर बघा मित्रांनो, समाज कल्याण भरतीसाठी आपण एक टेस्ट सिरीज ठेवलेली आहे, ज्यामध्ये TCS पॅटर्न अनुसार प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत. यामध्ये बघा, एकूण 10 पेपर आहेत, ज्याची 99 रुपये ही माफक फी ठेवलेली आहे, ज्यामध्ये बघा TCS ने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे. ज्याही विद्यार्थी मित्रांना ही टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी बघा, या दिलेल्या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे, म्हणजेच तुम्हाला लगेच त्या ठिकाणी PDF स्वरूपात ही टेस्ट सिरीज मिळून जाईल. चला तर मित्रांनो, पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 6 बघा. बीजमाता या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? बघा, कोणते टोपण नाव? बीजमाता. बीजमाता या टोपण नावाने कोणाला ओळखले जाते? तर बघा, राहीबाई पोपोरे यांना बीजमाता या टोपण नावाने ओळखले जाते. प्रश्न 7 बघा. खालीलपैकी कोणते लेखक हे कुसुमाग्रज म्हणून ओळखले जातात? मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो आणि खूप सोपा प्रश्न आहे, पण लक्षात ठेवा. विष्णू वामन शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखले जाते. पुढे बघूया. प्रश्न 8 बघा. पन्हाळा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे बघा. प्रश्न 8. तुमसर सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, तुमसर सुगंधी तांदळासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर भंडारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे बघूया. प्रश्न 10 बघा. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? बघा, कोणतं अभयारण्य? फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर बीड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे बघूया. प्रश्न 11 बघा. पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बघा, पोंगल हा जो सण आहे मित्रांनो, हा तामिळनाडू या राज्यामध्ये साजरा केला जातो. प्रश्न 12 बघा. रायचूर येथे कृष्णा व डॅश नदीचा संगम आहे? तर बघा, रायचूर या ठिकाणी कृष्णा आणि कोणत्या नदीचा संगम आहे? तर भीमा नदीचा संगम आहे, म्हणजेच रायचूर येथे कृष्णा व भीमा नदीचा संगम आहे. पुढे बघा. प्रश्न 13 काय आहे? कृष्णा वारणा या नदीचे संगमस्थान डॅश आहे? तर बघा, कृष्णा आणि वारणा या नदीचे संगमस्थान हरिपूर आहे. हरिपूर या ठिकाणी कृष्णा आणि वारणा नदीचा संगम होतो. पुढे बघूया. प्रश्न 14 बघा. महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर बघा, महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने हे पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. पुणे.
पुढे बघू. प्रश्न 15 बघा. कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा कर्नाळा हा जो किल्ला आहे मित्रांनो हा रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढे बघू. प्रश्न 16 बघा. राज्यात डॅश जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात? तर बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात? तर यवतमाळ या ठिकाणी बघा यवतमाळ या जिल्ह्यामध्ये चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात. प्रश्न 17 बघा. महाराष्ट्रातील सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आढळते? तर बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ यामध्ये आढळते. विदर्भ या विभागामध्ये आढळते. प्रश्न 18 बघा. नाशिक जिल्ह्यात डॅश या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे? बघा नाशिक जिल्ह्यामधील निफाड या ठिकाणी कांदा संशोधन केंद्र आहे. पुढे बघूया. धुळे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? बघा धुळे शहर हे पांझरा नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न 20 बघा. खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? इथं बघा प्रश्न वसलेले नाही असा आहे बरं का. तर पंढरपूर हे जे शहर आहे मित्रांनो हे गोदावरी या नदीकाठी वसलेले नाही. मग गोदावरी नदीकाठी कोणकोणते शहर वसलेले आहेत? तर बघा नाशिक, नांदेड आणि पैठण हे जे शहर आहेत हे गोदावरी या नदीकाठी वसलेले आहेत. पुढे बघा. प्रश्न 21 आहे. महाराष्ट्राला डॅश किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे? तर बघा महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटर समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढे बघा. प्रश्न 22 आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगल क्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न 23 बघा. डॅश ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे? तर बघा तापी ही जी नदी आहे ही द्वीपकल्पीय भारतातील दुसरी सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. पुढे बघूया. बघा महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे? तर बघा महाराष्ट्राचा बराचसा भूभाग हा बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे. पुढचा प्रश्न बघा. महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिलेले नाही? कोणते पुस्तक लिहिलेले नाही? बघा तर जातीचा उच्छेद हे जे पुस्तक आहे मित्रांनो हे महात्मा फुले यांनी लिहिलेले नाही. मग महात्मा फुलेने कोणकोणती पुस्तक लिहिलेले आहेत? गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राह्मणांचे कसब हे जे पुस्तक आहे हे महात्मा फुले यांनी लिहिलेले आहे. आणि जातीचा उच्छेद हे जे पुस्तक आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले आहे. हे सुद्धा लक्षात घ्या. बघा मित्रांनो या ठिकाणी आपण एकूण 25 प्रश्न बघितलेले आहेत जे की तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. चला तर इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.